नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हिवाळा म्हटलं की त्यामध्ये गावरान गाजरं खूप उत्तम प्रतीचे आणि भरपूर प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असतात. तर आज मी तुम्हाला ह्या लाल गाजराची खीर बनवून दाखवणार आहे. चव म्हणाल तर फार स्वादिष्ट ही खीर बनवून तयार होते, झटपट होते आणि बनवायलाही सोपी आहे. रेसिपीला सुरू करण्याअगोदर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. 3 गाजर इथे स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेले आहेत. आतला भाग मी काढून घेतला आहे, कारण मग जास्त हा जो केस आहे तो लाल असा दिसणार नाही, सफेद दिसेल. त्यामुळे आतला भाग मी काढून घेतला आहे. पण तुम्ही संपूर्ण गाजर किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. अर्धा वाटी लॉंग ग्रेन बासमती राईस मी पाण्यामध्ये भिजवून घेतला होता. तर बघा, साधारण हाताने चुरल्यानंतर तांदूळ अगदी सहजपणे बारीक होतोय इतका आपल्याला हा भिजवून घ्यायचा. तर अर्धा तासाकरिता पाण्यामध्ये भिजवून झाला आहे. पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून साधारण असं बारीक इथे हा तांदूळ मी वाटून घेतलेला आहे. फक्त गाजराची सुद्धा खीर केले जाते, पण तांदूळ जर घातला तर खिरीची जी चव आहे ती छान येते आणि बाइंडिंगसुद्धा याला खूप मस्त येते. आता कढाईमध्येच एक मोठा चमचाभर तूप गरम केले. यावर सुक्या मेव्याचे काप म्हणजे काजू आणि बदाम घेतलेत, ते हलकेसे परतून घेतलेत, ते काढून घेऊयात. आता याच तुपावर आपल्याला गाजराचा कीस देखील परतून घ्यायचा आहे. थोडक्यात काय तर गाजरला जो कच्चेपणा आहे तो आपल्याला दूर करायचा आहे, त्याकरता असं गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा, अगोदर हे कढईमध्ये खूप जास्त लाल दिसत आहे आणि परतून झाल्यानंतर हे गाजराचा जो किस आहे तो साईजला देखील कमी झाला आहे आणि रंग देखील बदलला गेला आहे. हलकासा फिक्कट याचा रंग झाला आहे. आता आपण हा किस परतलेला काढून घेतला आहे. आता पुन्हा त्या कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे भरपूर असं साजूक तूप घातलं आहे. यावर आता आपल्याला वाटलेले तांदूळ परतून घ्यायचे आहेत. 2 ते 2.5 मिनटाकरिता हे जे तांदूळ आहे ते मी परतून घेतलेले आहेत. हलकासा याचा रंग बदलला आहे. आता यामध्ये ना आपल्याला दूध घालायचं आहे लगेचच. तर कच्चं दूध असेल तर ते देखील उत्तम आहे खिरीसाठी, पण इथे मी तापवलेलं आणि जे थंड होतं तापवल्यानंतर ते दूध मी इथे घेतलं आहे आणि दुधाला जी साय आलेली आहे तर साईसहित हे दूध यामध्ये मी टाकलं आहे. तर साधारण अर्धा लिटर दूध इथे मी वापरलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, गॅसची आच वाढवायची आणि ह्या मिश्रणाला एक मोठी उकळ येऊ द्यायची. दुधाला चांगली उकळ आली आहे. यात आता गाजरचा कीस टाकून घ्यायचा आहे. दुधाबरोबर गाजरचा कीस चांगला एकजीव करून घेतला आहे आणि आता आपल्याला हे शिजू द्यायचं आहे किंवा उकळत असंच ठेवायचं आहे. तर साधारण बघा इथे कितपत हे पातळ आहे. ज्या वेळेला तांदूळ शिजला जाईल तेव्हा ह्या खीरीला छान दाटसरपणा येईल. 10-12 मिनटामध्ये तांदूळ मस्त शिजला जातो. तर इथे बघा 12 ते 13 मिनिटे झालेली आहे आणि बोटाने तांदळाची एखादी जाडसर कणी असेल तर ती दाबून बघायची. बघा, सहजपणे बोटाने चमच्यावर असा मॅश होतोय आणि गाजर देखील छान शिजलं आहे. परफेक्ट इथे हे टेक्स्चर तयार झालं आहे. यामध्ये अजून आपण साखर घातलेली नव्हती. अगदी शेवटी आपल्याला यात साखर घालायची आहे. तर साधारण चवीप्रमाणे मी इथे 1 वाटी साखर घातली आहे. जसं तुम्हाला आवडत असेल त्यानुसार यामध्ये साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आणखी थोडंसं सैलसर होतं. यात थोडीशी मी चारोळी घातली आहे. त्यानंतर जे आपण काजू बदामाचे काप परतून घेतले होते ते टाकलेत आणि वेलची पूड घातलेली आहे अर्धासा चमचा. हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. तयार आहे इथे आपली गरमागरम गाजरची खीर. गरमागरमच खायला घ्यायची, कारण थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते. वाढण्याकरिता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. या खिरीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, किती मस्त आलं आहे, दाटसरपणा आहे, कुठेही यातनं पाणी पडत नाही आहे. तर नक्की ही खीर करून बघा, अतिशय मस्त बनून तयार होते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.